नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। महाविकास आघाडीचे दोन पक्ष फोडूनच जिथे महायुतीची सत्ता आणली गेली तिथे त्याच महाविकास आघाडीचा संघटक पक्ष असलेल्या काँग्रेसच्या आधीच फुटलेले आमदार पुन्हा फोडण्यात कोणती कामगिरी म्हणायची। जे फुटलेले होते तेच पुन्हा फुटले इतकेच। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी नुकतीच निवडणूक पार पडली। उमेदवार निवडून येण्यासाठी लागणाऱ्या मतांचे गणित पाहिल्यास महायुतीचे 9 उमेदवार सहज जिंकून आले। अपेक्षेप्रमाणे काँग्रेसची मते या निवडणुकीतही फुटली आणि त्यांचा फटका महाविकास आघाडीचे मित्र पक्ष शेकापचे जयंत पाटील यांना बसला। साहजिकच शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे उमेदवार मिलिंद नार्वेकर हे राजकीय चमत्कार घडवत विजयी झाले। मात्र जयंत पाटील यांचा पराभव कसा झाला नसता याचे गणित राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात सांगितले। पवारांची ही गणिताची आखणी म्हणजे नापास झाल्यानंतर गणिताचा पेपर सोडवण्यासारखे आहे। पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी 12 जुलैला विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक झाली। भाजपचे 5 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 2, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 उमेदवार रिंगणात उतरले। महाविकास आघाडीमधून काँग्रेसचा 1 आणि शेकापचे जयंत पाटील 1 असे मिळून 11 उमेदवारांचे गणित जुळले होते। त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती। परंतु ऐनवेळी ठाकरेंच्या शिवसेनेने मिलिंद नार्वेकर यांना रिंगणात उतरल्याने निवडणुकीतील चुरस वाढली। लोकसभेतील विजयामुळे विश्वास वाढलेल्या ठाकरेंच्या सेनेने 12वा उमेदवार देण्याचा निर्णय घेतला। नार्वेकर यांना रिंगणात उतरण्यामागे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा मोठा डाव होता। उद्धव ठाकरे यांच्या खास मर्जीतील असलेले नार्वेकर हे सर्व पक्षीयांशी सुमधुर संबंध राखून आहेत। त्या मैत्रीचा उपयोग करत त्यांची मते फोडून महायुतीला धक्का देण्याचा त्यांचा प्रयत्न होता, पण त्यांचा तो प्रयत्न मात्र फसला गेला आणि त्यांचा फटका शेकापचे जयंत पाटील यांना बसला। उलट महायुतीचे एकही मत फुटले नाही। त्यांनी दाखविलेले एकजुटीमुळे त्यांचे 9 उमेदवार सहज जिंकून आले। मात्र महायुतीने काँग्रेसचीच मते फोडण्यात यश मिळवले। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओज, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।